पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वीज वितरणाशी संबंधित समस्यांबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन दिले। राजगुरुनगर येथील जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि खेड पोलीस स्टेशनला भेट देत विविध समस्या मांडल्यात। यावेळी परिसरात वारंवार होत असलेल्या डीपी चोरीच्या घटनांचा छडा लावावा, तसेच नागरिकांना वेळेत आणि सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आले। संबंधित डीपी चोरीच्या घटनांवर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर वीज पुरवठ्याच्या समस्या सुटल्या नाहीत तर वीज आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय पुणे खेड प्रतिनिधी दत्तू भगत यांनी। आज देखील जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह गावागावातील एमएससीबी संदर्भातले जे प्रश्न आहेत, या प्रश्नासंदर्भामध्ये काही चौकी एमएससीबीकडनं आम्हाला त्या ठिकाणी आढळलं होतं की विशेषतः डीपी चोरीबाबत गंभीर विषय आहे। डीपी बसवली का 2 दिवसात सोडून जाते आणि परत 15 दिवस त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मिळत नाही। शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान त्याच्यामध्ये होतं आहे। डीपी चोरांची एक मोठी साखळी त्या ठिकाणी तयार झाली का असा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे। विशेषतः आमचा सगळ्यात गंभीर जो बाब आहे की डीपी चोरीच्या बाबत आहे, याबाबत पोलिसांना देखील आम्ही विनंती करणार आहे, एमएससीबीला विनंती करणार आहे की डीपी चोरीला जातीच कशी, बसवल्यानंतर 4 दिवसामध्ये लगेच 2 दिवसामध्ये तात्काळपणे त्यांच्याकडे हे जाता, हा अतिशय गंभीर विषय आहे। आतापर्यंत काही 200, 300, 500 डीपी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी चोरले गेले। ह्या प्रभावाबाबत आज उन्हाळा चालू झाला, ऑइल लेवल कमी होती आहे, अनेक ठिकाणी केबल, तारा, फ्यूज किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांना तातडीने डीपी मिळत नाही, अशा अनेक प्रकारचे प्रश्न या मतदारसंघातले या मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं सगळे प्रमुख सहकारी मागच्या आठवड्यात आम्ही धडकपणे आलो होतो। त्यावेळी बऱ्याचदा असं होतं की समजा डीपीचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला, कृषीला जावं लागतं, कृषीला तक्रार द्यावी लागते, ही तक्रार द्यायला सरकारी अधिकारी लागतात, अधिकारी 8-8 दिवस तक्रार त्या ठिकाणी जात नाही। पर्यायनं 8-10 दिवस सगळं प्रकरण पुढं जातं आणि जर आमचा शेतकरी गेला ते शेतकऱ्याला सांगितलं तर तुझा काही संबंध आहे, शासनाचं कोणी आहे का, एमएससीबीचं कोणी आहे का, तर तक्रार त्या ठिकाणी। अशा अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाली तुम्ही आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आलो होतो आणि आज व्यापक स्वरूपामध्ये जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गावागावातील जे प्रश्न आहेत, हे प्रश्न डीपी चोरीबाबत हे जे काही विषय आहेत ते सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे। समाधानकारक जर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर नाही म्हणता आम्ही त्याही दिवशी सांगितलं तसा आवाज झाला तर तुम्ही तर तिथे अलर्ट किंवा त्यांच्याकडे काही नवीन प्रकारची सिस्टीम जर काय उपलब्ध असेल जेणेकरून तिथं त्या ठिकाणी जसे की आपल्याकडं मोमेंटचे कॅमेरे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला SMS उपलब्ध होऊन जातात। असे आता ते थोडंसं रिमोट प्लेसेस आहे त्यामुळे काही गोष्टी त्यांना शक्य होणार नाहीत, परंतु ज्या ज्या शक्य होण्यासारख्या गोष्टी आहेत ती चर्चा करून आपण त्याच्यावरती नक्कीच मार्ग काढू। आणि हे तर फॅकल्टी अगदी फिजिकल आहे, पण काही आपल्याला टेक्निकल सपोर्ट पण जर घेता आला किंवा त्यांनाही आन्सर देता आला तर आम्ही ते दोघांना एकमेकाला सहकार्य करून नक्कीच करू शकतो। आणि आपल्याकडूनही काही तसं कधी जाणवलं की खास करून अशा भागामध्ये जर अनोळखी लोक तिकडे काही कुठं फिरत असतील, काय करत असतील, जेणेकरून शेतकरी बांधव काम करत असतातच त्याच्यामध्ये त्यांना माहित असते की आजूबाजूची शेती कुणाची आहे, काय आहे, समजा तिकडे त्या भागामध्ये तसे फिरणारे काही लोक जर तसे जाणवले, काय केलं तरी तुम्ही आम्हाला अलर्ट करा, एमएससी वाल्यांना अलर्ट करा, म्हणजे त्या अनुषंगाने पण आपल्याला जरा थोडंसं आणखी एक पॉझिटिव्हली चांगलंच तुम्ही आणि आम्ही मिळून पण काहीतरी पॉझिटिव्हली करायला येऊ शकतो। हे तुम्ही आणि आम्ही मिळूनच या सगळ्या गोष्टी करायच्या। आमच्याकडे आम्ही हे करत असतो, प्रयत्न करत असतो, पण तुमच्याकडूनही आपल्याला थोडं काही सपोर्ट मिळाला, काही हिंट्स मिळाले, काही क्लूज मिळाले तर त्या अनुषंगाने पण आपल्याला काम करता येईल आणि त्याच्यातून पण आपल्याला पॉझिटिव्ह होऊ शकतो। उमरगा शहरात समाजसुधारक डॉक्टर संतुजी रामजी लाड यांची 185वी जयंती साजरी करण्यात आली। हिंदू खाटीक समाज संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर लाड यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी समाजातील पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात जमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भांबुरवाडी येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सोपान तुकाराम भांबुरे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचं नाव असून ते 75 वर्षाचे होते। मिळालेल्या माहितीनुसार सोपान भांबुरे आणि त्यांच्या पत्नी चंद्रकला भांबुरे हे दोघेही आपल्या शेतात काम करत असताना जमिनीच्या वादातून काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केलाय।
या हल्ल्यात सोपान भांबुरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी मृतांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून राजगुरुनगर पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या असून या घटनेची पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा सविस्तर माहिती घेतली पुणे जिल्हा प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी. वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळावे यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत खरीददार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ग्रामीण उद्योजकांना उत्पादनाचे मूल्यवर्धन करून राष्ट्रीय बाजारपेठ काबीज करावे असं आवाहन केले. या संमेलनात विविध कृषी उत्पादनाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच शेतकरी महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेतील संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध खरेदीदार कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही सादरीकरण करत उत्पादकाशी थेट संवाद साधलाय. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असल्याचंही सांगण्यात आलंय. या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे जिल्हा प्रतिनिधी भास्करराव गुर्दे यांनी. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन हर घर जल योजनेअंतर्गत प्रत्येक घरांपर्यंत नळांद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा उद्देश आहे. मात्र अनेक ठिकाणी ही योजना अद्यापही पूर्ण असल्याचाही मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या मतदारसंघात काही गावांमध्ये योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही वीज आणि पाणी पुरवठा विभागातील अडचणीमुळे नागरिकांना पाण्याचा लाभ मिळत नसल्याचं सांगितलंय. तसेच काही गावांमध्ये तांत्रिक कारणामुळे कामे संथ गतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचं सांगत प्रलंबित योजनांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन कामे लवकर पूर्ण करावीत अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल थोरात यांनी. प्रवीण स्वामी सर, अलीकडच्या काळामध्ये सरकारने अनेक योजनांच्या घोषणा केल्या. त्यामध्ये हर घर नल हर घर जल ही पायाभूत सुविधा पाणी पुरवठ्याची मिळणारी योजना आखली. संपूर्ण देशभर राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे 2022 पासून. परंतु आज 4 वर्ष झाले तरी 50% देखील यापैकी काही योजना अपूर्ण आहेत. माझ्या मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजना विविध कारणासाठी रखडलेल्या आहेत. माकणी व 15 गावे ही योजना जवळपास पूर्ण आहे, परंतु पाणी पुरवठा खातं आणि विद्युत विभाग 76 लाखाचा वीज बिलाचा प्रश्न त्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे अडकलेला आहे आणि योजना पूर्ण असून काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं येणेगूर व पाचखेडी योजना देखील अशाच तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली आहे. मी आपल्या वतीनं या ठिकाणी शासनाला विनंती करू इच्छितो की या योजनातल्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या लवकर दूर करून मतदारसंघातील लोकांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. धन्यवाद. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत 3 दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. ग्रामपंचायत बोथलीच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा होता. होळी धुलीवंदनाच्या सुट्ट्यांचा विधायक उपयोग व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी योग, प्राणायाम, चित्रकला तसेच विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आयोजित शिबिरात विविध उपक्रमांचा अनुभव घेतलाय. या शिबिरांच्या समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केले. गाव पातळीवर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं परिसरात कौतुक होत असून अशा प्रकारचे उपक्रम इतर गावांमध्येही राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी.
नमस्कार, मी डॉक्टर सरोज आगलावे. आज बोधली या गावामध्ये बहुजन प्रबोधन मंचच्या वतीने 20वे निवासी 3 दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन केलेले आहे. आणि खरं म्हणजे ही खूप स्पृहणीय बाब आहे की बोधली गावातील लोक, आयोजक, सरपंच मॅडम या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे म्हणजे समजा लक्ष देत आहेत. आणि विद्यार्थी खरं म्हणजे आजचा विद्यार्थी कसा असायला पाहिजे. आम्ही एकीकडे पाहतोय की विद्यार्थी कुठेतरी समजा असा भरकटलेला दिसतो आहे आम्हाला. एक म्हणजे समजा शिक्षणाच्या माध्यमातून, सिलेबसच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा म्हणजे सरकारच्या वतीने प्रयत्न होतो आहे. घरामधून तर मुलांना म्हणजे समजा मूल्याधिष्ठित शिक्षण मिळतं, संस्कार मिळतातच, परंतु शाळेमधून किंवा समजा असं बाहेरच्या ज्या NGO असतील त्या NGOच्या माध्यमातून सुद्धा मुलांना समजा व्यक्तिमत्व विकासासाठी समजा जर अशा शिबिराचं आयोजन जर होत असेल तर मला असं वाटतं की फारच म्हणजे समजा कौतुकास्पद बाब आहे. याच्यामध्ये मला मुलं दिसली आहेत इथे. आता जरी मला असं वाटतं की शाळेला सुट्ट्या लागलेल्या नसतील तरीसुद्धा समजा या काळामध्ये हे शिबिराचं आयोजन उत्तमरित्या जे केलेलं आहे त्याच्यामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मधील जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणाला चालना देण्याचं काम, आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण, कलागुण, त्याचे सुप्त गुण विकसित व्हावेत या दृष्टीनं हे शिबिर फार महत्त्वाचं ठरणार आहे. मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद मानते. कानेकर सरांना खूप खूप धन्यवाद. बोथली सारख्या ठिकाणी या लहानशा गावामध्ये जो आयोजन करण्यात आला असाच आयोजन पूर्ण तालुका आणि जिल्ह्याभर करावा असं आपल्याला वाटत नाही काय? बिलकुल व्हायलाच पाहिजे. मी तर म्हणते की समजा हे शासनाच्या वतीनं असं व्हायला पाहिजे सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, पण शासन करत नाही. आणि समाजातील जे सामाजिक चळवळ करणारे, समाजाविषयी सामाजिक भान असलेले लोक समजा पुढाकार घेऊन जर समजा अशी शिबिर आयोजित करत असतील तर मला असं वाटते ही खूपच जमेची बाजू आहे. म्हणजे समजा नवीन पिढीच्या घडण्याच्या दृष्टीने, नवा भारत घडण्याच्या दृष्टीने एक सुदृढ भारत जर निर्माण करायचा असेल त्यासाठी एक सुदृढ पिढीसुद्धा असणं आवश्यक असते. आणि मला असं वाटतं या शिबिराच्या माध्यमातून अशी एक सुदृढ पिढी आयोजकांच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला जातो. वाशिम तालुक्यात महसूल प्रशासन अधिक लोकभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मंडळ स्तरावर विविध ठिकाणी समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी दिली. तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत या शिबिरांबाबत माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसुली कामकाजाशी संबंधित प्रश्नाचे तातडीने निराकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या शिबिरांमध्ये फेरफार प्रकरणाचा निपटारा, 7/12 आणि 8A उतार्याचं वितरण, विविध दाखल्यांचं वाटप, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगीबाबत मार्गदर्शन, घरकुल पट्टे वाटप, मोजणी अर्ज स्वीकारणे तसेच PM किसान आणि ॲग्रास्टिक नोंदणीसह 15पेक्षा अधिक महसुली सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मार्च ते मे 2026 या कालावधीत वाशिम तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर आणि तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले. या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे वाशिम प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुळवा येथील सुरू असलेल्या विकास कामांवरून वाद निर्माण झालाय. ग्रामपंचायत हद्दीत सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक, नाली बांधकाम तसेच स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंडचे कामे सुरू असली तरी अनेक कामांवर माहिती फलक नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. शासकीय नियमानुसार प्रत्येक कामांवर संबंधित निधी खर्च आणि योजनेची माहिती असलेला फलक लावणे तसेच जिओ टॅग करणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी अशी माहिती उपलब्ध नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे निधी नेमका कोणत्या योजनेतून वापरला जातोय याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान या संदर्भात काही नागरिकांनी कामांबाबत हरकती घेत कामे थांबवण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीतील कामांची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे संतोष आडे यांनी. आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुळावा ग्रामपंचायतला आलेले आहोत आणि
इथं न्यूज मराठी 24/7शी बऱ्याच नागरिकांनी तक्रार केली आणि फोनवरून सांगितलं की हिंदू स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे आणि ही वॉल कंपाऊंड करत असताना जे हिंदू स्मशानभूमीला शासनातर्फे जमीन देण्यात आलेली आहे ती जमीन पूर्ण जेवढी आहे तेवढ्या जमिनीवर वॉल कंपाऊंड करण्यात यावे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि ते न करता येथील सचिव ग्रामसेवक जे आहेत ते मनमानी पद्धतीनं किंवा कोणाच्या तरी दबावाखाली या स्मशानभूमीच्या आतमध्ये वॉल कंपाऊंड करत आहेत. कमीत कमी स्मशानभूमीची जागा तरी सोडा की मड्याच्या टाळूवरचं लोणी तरी खाऊ नका अशी सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. न्यूज मराठी 24/7शी तक्रार केल्यानंतर किंवा फोनवर सांगितल्यानंतर मी स्वतः न्यूज मराठीचा प्रतिनिधी या स्मशानभूमीमध्ये येऊन पाहणी केली. पाहणी करत असताना खरोखरच असं वाटते की स्मशानभूमीची जागा भरपूर आहे पण काही अंतराच्या अलीकडंच त्या वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे. या ग्रामपंचायतमध्ये विविध कामे चालू असतात पण इथे कोणत्याही रस्त्याच्या कामाला फलक लावलेला नसतो, कोणत्याही नालीच्या कामाला फलक लावलेला नाही. आज या स्मशानभूमीच्या कामाला सुद्धा कुठेही फलक लावलेला नाही की हा निधी कोणत्या निधीतून खर्च केला जातो आणि किती केला जातो, याचे कंत्राटदार कोण आहेत, याचे ठेकेदार कोण आहेत, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी कोणी या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देईल का. हा जनतेचा पैसा जो आहे या पैशाची विल्हेवाट मनमानी पद्धतीनं लावली जाते. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. सेलू येथील नूतन विद्यालयात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळालेल्या 34 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय. गुरुवारी आयोजित कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी डॉक्टर शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक SV पाटील तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. NMMS ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत दरवर्षी 12,000 रुपये अशी शिष्यवृत्ती दिली जाते. दरम्यान सध्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शिष्यवृत्तीची अधिकृत यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या बातमीचा सविस्तर माहिती घेतली आहे सेलू प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील धोंडापाडा गावात संत तुकाराम बिजो उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आलाय. यंदा या सप्ताहाला 120 वर्षाची परंपरा पूर्ण होत असून गावात धार्मिक वातावरण पाहायला मिळतंय. या सप्ताहाची सुरुवात 27 फेब्रुवारीपासून झाली असून काकडात ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, गीता पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून नामस्मरण आणि ज्ञानदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्रातील विविध भागातील नामवंत कीर्तनकारांनी या सप्ताहात कीर्तन सेवा दिली. तर संत तुकाराम बीज उत्सवाच्या निमित्ताने 5 मार्च रोजी हरिभक्त पारायण केशव महाराज घुले यांच्या कीर्तनाने मुख्य कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. दरम्यान धोंडापाडा गावातील महाप्रसादाची परंपरा विशेष मानली जाते. गावकऱ्यांकडून आणि परिसरातील भक्तांकडून माधुकरी स्वरूपात गोळा केलेल्या भाज्यांमधून तयार होणारा ढक्कू हा प्रसाद रायगड तसेच मुंबई परिसरातही प्रसिद्ध आहे. या धार्मिक सोहळ्याची सांगता 6 मार्च हरिभक्त पारायण विशाल महाराज चौधरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलंय. या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे पेन प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. माझं नाव चंद्रकांत भोईर. आमच्या गावात तुकाराम बीजेची परंपरा महाळुंगा येथील श्रीपती बाबा आणि आनंद बाबा यांनी परंपरा चालू केली 1906 साली. ही परंपरा आज आमचे गावकरी सातत्याने टिकवून धरत आहेत आणि चालू केले आहे. हा वर्ष 10 तर पूर्ण झाले, 120वे वर्ष आहे. या तुकाराम बीजेच्या सप्ताहामध्ये अखंड विनावादन, काकडा, ग्रंथालयात ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि हरिजागर असे कार्यक्रम दैनंदिन होत असतात. या
कार्यक्रम होत्या वेळेस अनेक कीर्तनकार सांगतात की धोंडपाटचा तुकाराम बेजेचा सप्ताह आम्ही उभ्या महाराष्ट्रात प्रचार करतो, पण असा सप्ताह कुठेही नाही. म्हणजे एवढा मोठा सप्ताह, ऐश्वर्य संपन्न सप्ताह, असं कालचे केशव महाराज गुले होते त्यांनी सांगितलं. आणि या सप्ताहामध्ये तुकाराम बेजेच्या दिवशी हा ढक्कू जो दिला जातो, हा ढक्कू याची परंपरा अशी आहे, ज्यांनी ही तुकाराम बीज चालू केली श्रीपती बाबा यांनी जी तुळस इथे आहे, या तुळशीजवळ एक आदोळ्याचा भात शिजवून ठेवला होता आणि ढक्कू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या गोळा केल्या, हे भिक्षुकी मागून केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एका टोप्यात त्या ढकलून दिल्या आणि त्याचं नाव ढक्कू पडलं. आणि ढक्कू आम्ही केल्यानंतर आजची परंपरा अशी आहे की अनेक भाविक हा ढक्कूचा प्रसाद आपल्या घरी नेतात. म्हणजे घरीच नाही, मुंबई पुणे इथपर्यंत आमचा ढक्कूचा प्रसाद जातो आणि हेच खरं त्यांचं प्रसाद म्हणतात. धोंडपाड्याच्या तुकाराम बीजेचं हे मोठं वैभव. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिल्या टप्प्यात तयारी संदर्भात तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. उपजिल्हाधिकारी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. 7 मार्च रोजी विरली बुजुर्ग येथे होणाऱ्या समाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांशी चर्चा करण्यात आली आहे. या शिबिरात नागरिकांना प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निपटारा, 7/12, 8ह उतार्याचं वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, ई मोजणी अर्ज, PM किसान नोंदणी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार वैभव पवार यांनी दिली. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. बैठकीला महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. वाशिम जिल्ह्यात कृत्रिम वाळू अर्थात सँड उद्योगाला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून स्थानिक उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभिस्कर यांनी दिलंय. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सँड उद्योगाच्या विकासासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉक्टर विनय राठोड उपस्थित होते. नैसर्गिक वाळूच्या उत्खननामुळे नद्यांवरील पर्यावरणीय ताण वाढत असल्याने शासनाने सँड या पर्यायी उपाययोजनेवर भर दिलाय. खडकापासून तयार होणारी ही कृत्रिम वाळू बांधकामासाठी उपयुक्त असून तिचा वापर केल्यास कॉन्क्रीटची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढतो, तसेच बांधकामाचा खर्चही कमी होण्यास मदत होते. दरम्यान जिल्ह्यात सँड युनिट उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पहिल्या 50 उद्योजकांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उद्योजकांनी शासनाच्या महाखनिज संकेतस्थळावर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडलेल्या 2 घरफोडी चोरींच्या घटनांची उकल करण्यात पेण पोलीस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलंय. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 3रा आरोपी फरार आहे. पोलिसांनी सुमारे 3,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. पहिली घटना पेण शहरातील मॅगो होम्स सोसायटीमध्ये घडली होती. 15 ते 16 जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून सुमारे 1,95,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित सुमित संतोष होंकारे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले दागिने सांगली जिल्ह्यातून जप्त करण्यात आले. दुसरी घटना पाटोनली कोपराली येथे घडली होती. येथे एकाच घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1,50,000 रुपयाची रोख रक्कम चोरी केली होती. तपासादरम्यान CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी येथे छापा टाकून आरोपी शमसुद्दाहार रईस कुरेशी याला अटक केले. त्यानंतर त्याचा साथीदार सलीम उर्फ अहमद फिरोज अन्सारी यालाही मुंब्रा येथून अटक करण्यात आली. या आरोपीकडून चोरीत वापरलेली गाडी, हत्यार आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मोहम्मद शाहिद खान हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या बातमीचा सविस्तर माहिती घेतली आहे पेण प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. नमस्कार.
पेन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकरनगर भागातील मँगो होम सोसायटीमध्ये 17 जानेवारी 2026 रोजी विकास विठोबा खामदेकर यांच्या घरी चोरी झाली होती. सदरचे कुटुंब हे यात्रेनिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने आतमध्ये प्रवेश करून जवळपास 1,95,000चे जवळपास 2 लाखाचे दागिने चोरून नेले होते. सदर गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्ह्याच्या तपासामध्ये 30 ते 40 दिवसानंतर केलेल्या तांत्रिक तपासानंतर व केलेल्या सायबर तपासानंतर कुठलेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना सखोल चौकशी अंती सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्याच सोसायटीमध्ये राहणारा एक इसम यास आम्ही अटक केलेली आहे आणि अटके अंती चौकशी अंती आम्ही चोरीस गेलेला 1,95,000चा दागिने जे सर्व हस्तगत करण्यात आम्हाला यश मिळालेले आहे. त्याचबरोबर 26 फेब्रुवारी 2026 रोजी पेनच्या लगत असलेले पाटणेश्वर या गावामध्ये दिनेश म्हात्रे यांच्या घरी देखील रात्रीच्या वेळेस घरफोडी झाली होती. तिथून देखील 1,50,000 रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास त्याच पद्धतीने आम्ही केला असता मिळालेल्या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे सदर गुन्हा देखील आम्ही उघडकीस आणण्यात आम्हाला यश मिळालेले. सदरच्या गुन्ह्यामध्ये यातील आरोपी हे भिवंडी व मुंब्रा साईडचे असल्याची माहिती मिळाली. अत्यंत कसोशीने त्यांचा तपास करून त्यांचा शोध घेऊन आमच्या डीबी पथकाने 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपी भिवंडीचे आहेत. एक मुख्य आरोपी आहे तो आधी मुंब्राचा, तो त्याचा शोध घेणे बाकी आहे. त्यातील 3रा आरोपीचा शोध घेण्यानंतर गेलेल्या मालाचा आम्ही केलेला माल आम्ही ताब्यात घेणार आहोत आणि त्याचा पुढील तपास चालू आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास माननीय आदरणीय आमचे पोलीस अधीक्षिका मॅडम अच्युत दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे ॲडिशनल एसपी शिवतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे डिव्हिजनचे डीवायएसपी ललिता नारकुट यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमने गुन्हे डिटेक्शन टीमने केलेला आहे. त्या पथकामध्ये API राजपूत, PSI सुनील चव्हाण, PSI राजेश पाटील, SC कोकरे, SC वसकोटे, SC अजिंक्य म्हात्रे, SC अमोल म्हात्रे, SC सुशांत भोईर तसेच संदीप शिंगाडे, गोविंद तलवारे या डीबी पथकाने सदर दोन्ही गुन्ह्यांचा अत्यंत कसोशीने तपास करून गुन्ह्याची उकल. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराजवळ मेहकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत परिसरातील झाडे, झुडपे तसेच लहान सजीव मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेत. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेमुळे जवळील महात्मा फुले नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. या बातमीची माहिती घेतली प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात 11 ते 19 मार्च दरम्यान होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क परिसर, संतोना रोड येथेही हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात येणार असून त्यांच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्यात. पारायण सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात दररोज सुमारे 25,000 वाचक ज्ञानेश्वरी पारायण करतील, तर प्रसादासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला असून एक वेळी सुमारे 3,000 भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासन सज्ज राहणार आहे. दरम्यान 11 मार्च रोजी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे सेलू शहरात आणल्या जाणार असून सकाळी 9 वाजता केशवराव बाबासाहेब महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीत पालखी, लेझिम पथके, रथ, वारकरी, महिला कलशधारी, टाळकरी तसेच विविध भजनी मंडळाचा सहभाग असणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून अनेक मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 12 ते 19 मार्च दरम्यान विविध कीर्तनकाराची कीर्तन सेवा होणार असून 12 ते 17 मार्च या कालावधीत दुपारी राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांची श्री महाभारत संदेश कथा आयोजित करण्यात आली आहे.
तर 19 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. क्षेत्र सेलू या पुण्यनगरीमध्ये आनंदाची गोष्ट आहे, कारण आतापर्यंत अनेक कार्यक्रम झालेले आहेत, पण हा कार्यक्रम फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आतापर्यंत झाला नाही आणि पुढं होईल का हे सांगता येत नाही. कारण या कार्यक्रमाचे सर्व असणारे डाके महाराज यांनी सर्वाला सोबत घेऊन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जवळजवळ 2 वर्षापासून चालवला. 3 वर्ष नाही, आपल्या भागातच या ठिकाणी चालवला आणि त्याचा समारोप म्हणून 12/3 ते 19/3 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. तरी सर्व भाविक भक्ताला हात जोडून नम्र विनंती की आपण सर्वांना ज्ञानेश्वरी पारायणाला अवश्य यावा आणि त्याचप्रमाणे मोठमोठाले महात्म्य लोक येणार आहेत, त्या कार्यक्रमाला देखील आपण उपस्थिती लावावी आणि हा कार्यक्रम सर्वांना मिळून यशस्वी करावा. शुभम भवतु कल्याण. बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.